निमाणी बसस्थानकात महिलांची सोनसाखळी चोरणारी परराज्यातील टोळी जेरबंद। नाशिक शहरातील निमाणी बसस्थानक, मार्केट यार्ड व पंचवटी परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरणाऱ्या परराज्यातील 2 महिला आरोपींना पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून 2 गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे। आरोपींकडून 2,56,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गर्दीच्या ठिकाणी वाढणाऱ्या चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष गस्त, सापळे रचणे आणि साध्या विषयातील पथकांमार्फत कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला। पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादी महिला भाजीपाला खरेदीसाठी मार्केट यार्डात गेल्या असताना 2 महिलांनी गर्दीचा फायदा घेत धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरून नेले होते। घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला। त्यानंतर उषा किशोर सकटे व पूर्णिमा किशोर सकटे दोघेही देवास, जिल्हा इंदूर, मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले। दोघींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली। आरोपींकडून 2,50,300 रुपये किमतीचे 2 तोळ्यांचे सोन्याचे गंठण, रोख रक्कम तसेच दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यातील 6,000 रुपये असा एकूण 2,56,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासादरम्यान आरोपींनी पंचवटी पोलीस ठाण्यातील आणखी एका चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिल्याने 2 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली। पंचवटी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।